हॅलो एव्हरीवन, मी नम्रता तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। तर आज मी तुमच्यासाठी इकडे मस्त झणझणीत अशी मिसळची रेसिपी घेऊन आली आहे। तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला मिसळ आवडते का आणि तुम्ही ही मिसळ पावसोबत खाता की ब्रेडसोबत एन्जॉय करता, तर हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आणि तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे, कारण तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल। एकदम इझी आहे, क्विक आणि एकदम कमी साहित्यामध्ये आपल्याला मिसळ बनवायची आहे, खूप काही मसाले वापरायचे नाही आहे। तर चला आपण सुरुवात करूया आजच्या रेसिपीसाठी। तर मिसळ बनवण्यासाठी मी इथे घरीच मटकी भिजत घातली होती। तर मी इथे 1 कप मटकी आदल्या दिवशी सकाळी भिजत घातली। ती दिवसभर भिजत घालून रात्री त्याला मोड आणायला ठेवलं आणि नंतर तुम्ही इकडे बघू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी या मटकीला एकदम छान नॅचरल असे मोड आलेले आहेत। तर ही खूप अति हेल्दी असते मटकी। तर आता आपली मटकी रेडी आहे। तर आपल्याला मटकीला फोडणी घालायची आहे, त्याच्यासाठी मी इथे एक कांदा बारीक चिरून घेतला आहे। एका पॅनमध्ये छोट्या मी 1 मोठा चमचा तेल टाकून घेतलं। तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये कांदा टाकायचा आहे। कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा, थोडासा गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे। कांदा ब्राऊन झालेला आहे छान, तर त्याच्यामध्ये मी इथे थोडीशी पाव चमचा हळद टाकली आहे। हळद छान परतून झाल्यानंतर आपण जी मटकी होती भिजवलेली, तर ती मटकी मी स्वच्छ धुवून घेतली आणि ती यामध्ये टाकली। आता ही मटकी तेलावर छान परतून घ्यायची। तुम्ही इकडे बघू शकता आपण घरीच मोड आणलेले आहेत या मटकीला, तर ते इतके छान आलेत मोड। तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्ही मटकी ही अशी रेडीमेड आणताय बाहेरून का तुम्ही स्वतः असं छान मोड आणताय घरी त्याला। तर ह्यामध्ये मी इथे मीठ टाकलं आहे, आता चवीनुसार थोडंसं अर्धा चमचा मीठ टाकलं मी। मीठ टाकून झाल्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर टाकायची बारीक चिरलेली। कोथिंबीर छान परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं। तर मी पूर्ण इथे 1 ग्लास पाणी टाकलं आहे। मटकीला छान उकळी आल्यानंतर आपल्याला तिला झाकून ठेवायचं आहे। 10 ते 15 मिनटं जरा मटकीला छान शिजू द्यायचं आहे। 15 मिनटामध्ये ही मटकी शिजून जाते। मटकी शिजायला ठेवून झाल्यानंतर आपल्याला त्या वाटणाची तयारी करायची आहे। तर त्यासाठी मी इथे एक मीडियम साईजचा कांदा आणि जे सुक्कं खोबरं असतं ते पाव कप सुक्कं खोबरं घेतलं आहे आणि एका पॅनमध्ये 1 मोठे चमचे तेल टाकून तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये जो बारीक चिरलेला कांदा आहे तो टाकायचा। कांदा थोडासा आपण परतून झाल्यानंतर आपण जे सुक्कं खोबरं होतं पाव कप घेतलेलं ते यामध्ये टाकायचं। सुक्कं खोबरं आणि कांदा आपल्याला असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे। तुम्ही इकडे बघू शकताय कांदा आणि खोबरा छान भाजून झालेला आहे। तर या स्टेजला मी गॅस बंद केला आणि आपल्याला जे वाटण काढायचं आहे छोट्या मिक्सरमध्ये, त्यामध्ये मी कांदा आणि खोबऱ्याचं मिश्रण टाकून घेतलं। आता यामध्ये आपल्याला 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या। तर ते इथे मी 3 लसणाच्या पाकळ्या टाकल्यात आणि 4 ते 5 असे छोटे छोटे आल्याचे तुकडे टाकलेत आणि ह्याची छान मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून पेस्ट करून घेतली। मिक्सरमध्ये पेस्ट करून झाली आहे। तर आता आपल्याला फोडणी घालण्यासाठी कोणते मसाले लागणार, तर त्यासाठी मी इकडे लाल तिखट, कांदा लसूण मसाला, गरम मसाला आणि थोडीशी हळदी पावडर घेतली। तर ही किती क्वांटिटीमध्ये घेतली आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल। तर दुसरीकडे आता 15 मिनिट झालेत आणि जी मटकी आहे ती छान शिजलेली आहे। तुम्ही इकडे बघू शकता थोडीशी अशी मऊसूद मटकी शिजून घ्यायची। आता एका कढईमध्ये मी 3 मोठे चमचे तेल टाकून घेतलं। हे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी टाकली। मोहरी छान तडतडून झाल्यानंतर लगेचच अर्धा चमचा जिरे टाकले। जिरे थोडेसे परतून झाल्यानंतर मी इथे एक पूर्ण बारीक चिरलेला कांदा टाकलाय। कांदा थोडासा गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर आपण जे लाल तिखट मसाले घेतले होते, म्हणजे लाल तिखट, गरम मसाला, हळद पावडर, मिरची पावडर, तर हे सगळं टाकून घ्यायचं आणि आपण जी पेस्ट केलेली होती आलं, लसूण, खोबरं आणि कांद्याची, तर ती सुद्धा मी यामध्ये लगेच ॲड केली।
हे मिक्स करून झाल्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं आणि थोडंसं परतून घ्यायचा हा मसाला. आणि जेव्हा आपण लाल तिखट टाकतो तेव्हा लगेचच आपल्याला यामध्ये पेस्ट टाकायची आहे जी आपण केलेली होती मिक्सरमध्ये, कारण तुमचे मसाले जळण्याची शक्यता असते. तेव्हा तुम्ही गॅस बारीक ठेवा आणि मग लाल तिखट आणि त्या गोष्टी टाका. तर थोडंसं छान तेल सुटेपर्यंत हा मसाला भाजून घ्यायचा आहे. तुम्ही इकडे बघू शकताय ह्या मसाल्याला आता छान तेल सुटलं आहे, ऑइल सेपरेट व्हायला लागलं आहे. तर हा मसाला पूर्ण भाजून झाला आहे, कुठे कच्चा नाही राहिलेला. हा मसाला भाजून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये जी मटकी आपण बॉईल केलेली होती ती टाकायची आहे. मटकी टाकून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे. तर मी इथे 1 ग्लास पाणी घेतलं होतं, तर मी हे पूर्ण 1 ग्लास इकडे पाणी टाकलं आहे. अर्धं थोडंसं टाकून पहिला बघितलं की किती लागतं आहे किंवा म्हणजे कमी पडतं आहे का. पण मग ग्रेव्ही थोडीशी थिक वाटत होती, पण मग त्याच्यामुळे मी ते पूर्ण उरलेलंसुद्धा पाणी टाकून दिलं आहे. 1 ग्लास पाणी पूर्ण लागतं या भाजीला. तर आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर मी इथे पाऊण चमचा मीठ टाकलं या भाजीला. मीठ टाकून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. कोथिंबीर टाकून झाल्यानंतर हे मिक्स करायचं आणि गॅस थोडा मोठा करून 5 ते 7 मिनिटं ही भाजी उकळू द्यायची आहे. 5 ते 7 मिनिट झाल्यानंतर तुम्ही इकडे बघू शकता भाजी छान शिजली आहे आणि उकळी पण आली आहे भाजीला. तर ही जी मिसळची भाजी आहे आता छान रेडी झाली आहे. तर तुम्ही ही आता भाजी सर्व करू शकता, मिसळसोबत मस्तपैकी एन्जॉय करू शकता. तर ही तुमची आता मटकीची मिसळ आहे ती रेडी झाली आहे. तर मी एका ताटामध्ये ब्रेड, थोडासा बारीक चिरलेला कांदा, लिंबू आणि आपण जी शिजवलेली मटकी होती उकडलेली ती पण मी थोडीशी वाटीमध्ये काढून घेतली आणि एका वाटीमध्ये थोडासा फरसाणा घेतला. आणि आपण जी बनवलेली मटकीची भाजी आहे त्यामध्ये मी थोडासा फरसाणा, थोडासा कांदा, लिंबू पिळून घेतला छान. आणि आपण जी उकडलेली मटकी होती ती सुद्धा थोडीशी वरून टाकली, त्याने खूप छान चव लागते. आणि तुम्ही आता ही मिसळ पावसोबत किंवा ब्रेडसोबतसुद्धा एन्जॉय करू शकता. तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. तुम्हाला मी बनवलेली एकदम सोप्या पद्धतीची मिसळची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.